नमस्कार, मैं बरखा आहूजा पीसीआर न्यूज में आप सभी का हार्दिक स्वागत करती हूं। उल्लासनगर के हिललाइन पुलिस द्वारा बांग्लादेशी महिला नागरिक रिया बंडरे आरोही बंडरे उर्फ बन्ना शेख को किया गिरफ्तार। आज कोर्ट में किया पेश। कोर्ट ने 5 दिन की दी पुलिस कस्टडी। आइए लेते हैं इस विषय पर अधिक जानकारी वरिष्ठ पुलिस निरीक्षक श्री अनिल जगताप साहब से। आइए देखते हैं। साईराज सोसायटी चाळ दुर्गामाता मंदिर जवळ नेवाळी नाका अंबरनाथ या ठिकाणी पोलिसांना माहिती मिळाली का एक बांगलादेशी महिला ही त्या ठिकाणी राहत आहे अशी माहिती मिळाल्यानंतर इथे मालकर साहेब आणि आम्ही त्याची सविस्तर चौकशी केली। चौकशी अंती त्यांनी जे डॉक्युमेंट्स वगैरे बनवलेले आहेत तर फर्जी डॉक्युमेंट्स असल्याचं आणि पासपोर्ट देखील त्याच्यावरून काढल्याचं निदर्शनास आलं। त्यावरून त्या अरविंद शामराव बर्डे हे अमरावतीचे रहिवासी आहेत। त्या ठिकाणी त्यांनी अंजली शामराव बर्डे या महिलेशी, जी महिला तिचे 3 मुलांसह भारतामध्ये आली होती बांगलादेशीवरून, आणि ती आल्यानंतर तिने त्या अरविंद बर्डे यांच्याशी लग्न केलं। लग्न केल्यानंतर त्यांची कुठलीही माहिती नसताना अरविंद बर्डे यांनी त्यांचे कागदपत्र बनवले भारतामध्ये। त्याच्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर कागदपत्र बनवले। त्या कागदपत्रावरून पासपोर्ट त्यांनी बनवलेले आहेत आणि ते पासपोर्ट बनवल्यानंतर त्यांनी ही जी माहिती आहे ती खोटी माहिती सादर करून सगळे पासपोर्ट बनवल्यानंतर त्यांनी कतार, त्यानंतर आता बांगलादेशमध्ये त्यांची नेहमी येणं जाणं आहे अशी एकंदरीत माहिती मिळालेली आहे। अंजली शेख ही बांगलादेश मध्ये राहते याबाबतच्या पुराव्यासाठी तिथं पासपोर्टवर बघितलं असता तर तिथं तिची बांगलादेशी सिग्नेचर वगैरे आहे। त्यानंतर तिने जे कागदपत्र सादर केलेले आहेत चौकशी दरम्यान तर ते कागदपत्र हे अंजली बर्डेने ट्रान्सफर सर्टिफिकेट सादर केलेले आहे। ते हावरा पश्चिम बंगाल येथील आहे जन्मदाखला, आणि पासपोर्टवर त्यांनी तिचा जन्मदाखला हा कोलकाता दाखवलेला आहे। तसंच रियाचे पण कागदपत्र तपासले तर तिने पासपोर्टवर जन्मदाखला अचलपूर अमरावती या ठिकाणचा दाखवलेला आहे आणि ट्रान्सफर सर्टिफिकेट हे हुबळी कोलकाता येथील आहे। आणि तिने आता जन्ममृत्यू वेबसाईट जी आहे कोलकाताची त्याच्यावरती आता सर्टिफिकेट बनवलेलं आहे, त्याच्यामध्ये 24 परगणा असं तिने जन्मचं ठिकाण दाखवलेलं आहे। म्हणजे या तिन्ही जे मुलं आहेत त्यांचा जन्म ठिकाणाचा कुठलाही पुरावा नाहीये, आतापर्यंत त्यांनी कुठला पुरावा सादर केलेला नाहीये। आणि त्यानंतर त्यांनी ते जे आता जे आहेत अरविंद शामराव बर्डे, त्याची पत्नी जी प्रेमिका होती ती अंजली शामराव बर्डे आणि त्याचा मुलगा रवींद्र अरविंद बर्डे हे आता सध्या कतारला गेलेले आहेत। ते दुसरे ऋतू अरविंद बर्डे म्हणून त्यांची बहीण आहे रिया बर्डे यांची, तिचा शोध चालू आहे। त्यानंतर यांचे जे नावाची माहिती घेतली तर अंजलीचं नाव रुबी असल्याचं समजून येत आहे, रियाचं नाव बन्ना म्हणून आहे आणि रवींद्रचं नाव रियाज म्हणून आहे, तसंच ऋतूचं नाव मोनी म्हणून आहे अशी एकंदरीत माहिती मिळत आहे। सदरचा तपास चालू आहे। ते पासपोर्टचे जे कागदपत्र वगैरे त्यांनी काढलेले आहेत ते कागदपत्राचा देखील आता तपास चालू आहे। काल रोजी गुन्हा दाखल झालेला आहे हिललाइन पोलीस स्टेशनला। हिललाइन पोलीस स्टेशनला 685/24